आणि भाकरी करतोय। हे बघा, तेल वतायचं, सोपी पद्धत आहे। मोहरी टाकते, झुणका करण्यासाठी पिठलं, जिरे टाकते थोडासा, बघा आता कांदा टाकते, कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। कोथिंबीर पण टाका फोडणीला, चांगली येते कोथिंबीरने, आणि थोडी वाटायची पण, आलं लसूण आणि कोथिंबीर। हळद टाका, चवीनुसार मीठ आम्ही ह्याच्यातच टाकलंय, आलं दुसरी मिरची टाकली, पहिली टाकली, पहिली आहे नुसती। चाळून घेतलंय पीठ, बेसन पीठ तेलातच टाकायचं, थोडंसं फ्राय व्हायला। असं फ्राय करायचं। हे बघा, असं फ्राय करायचं चांगलं, थोडंसं तेल जास्त वतायला लागतंय, पण असं केलं ना खूप टेस्टी पिठलं होतंय, झुणका छान होतो। केलेलं पाणी आहे, असं वतायचं, जेवढं पाहिजे तेवढं, थोडं थोडं वतायचं। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकताय। आम्हाला पाहिजे तेवढं आम्ही बनवलंय, तुम्ही पण तुमच्या जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकताय, पाणी ओतू शकताय, गरम पाणी, गार नाही। आणि झाकून ठेवायचं, चांगलं वाफ येऊ द्यायची। हे बघा, व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। असेच व्हिडिओ बघत राहा, नवनवीन व्हिडिओ बघत राहा। नवीन नवीन रेसिपी बघत राहा। असं आहे आजचं जेवण आमचं, टेस्टी टेस्टी, कुणाच्या पण घरी उपलब्ध होऊ शकतो, गरीब लोक पण खाऊ शकतात, श्रीमंत लोक पण खाऊ शकतात। बनवा तुम्ही आमच्या पद्धतीनं, नाही तसं असं वरतीच फक्त